आजकाल AHAs, BHAs खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि लोक सिरम वापरण्यावरती भर देत आहेत. मग त्यामध्ये नायसिनामाइड, ग्लायकॉलिक ॲसिड, सॅलिसिलिक ॲसिड असे वेगवेगळे सिरम्स आहेत. यू नेम इट, यू हॅव इट. माझ्या प्रॅक्टिसमध्ये पेशंट्स काहीही विकत घेतात ऑनलाईन, जे त्यांना सुंदर दिसलं त्या विकत घेऊन वापरतात, त्याचा फायदा होत नाही. असं नाही की मी AHA मधलं ग्लायकॉलिक ऍसिड पण घेतलं, BHA मधलं सॅलिसायलिक ऍसिड पण घेतलं आणि लावलं तर मग तुमची स्किनची वाट लागणार. तो जर तुम्हाला कोरियन स्किन हवी आहे देन प्लीज गो टू कोरिया आणि कोरियन पेरेंट्सच्या पोटी परत जन्माला या. त्यासाठी प्रोडक्ट्स घेऊन हजारो रुपये बर्बाद करणं चुकीचं आहे. ग्लास स्किन म्हणजे आता इफ यू आस्क मी, जी आपल्या हातावरची स्किन आहे, पोरलेस, नो ॲक्ने, स्मूथ, टेक्स्चर असं दिसत नाही. सो ना, अजून एक खूप व्हायरल ट्रेंड आहे. खरं तर एक घरगुती उपाय खूप व्हायरल होतोय, तो म्हणजे तांदळाचा फेस पॅक. जॅपनीज लोक खूप पूर्वीच्या काळापासून फर्स्ट त्यांनी हे इंट्रोड्यूस केलं. मग एशियन्स, कोरियन्स, इंडियन्स, आपल्या खूप सारे साऊथ इंडियामध्ये हे ट्रेंड खूप वर्षांपासून चालत आला आहे. सो राईस वॉटर यूज करायची 2 पद्धत आहे. आपल्या देशामध्ये अजून गोरं व्हायचं फॅड गेलं नाहीये आणि मला नाही वाटत ते जाणार आहे. कारण इवन दिस यंगर जनरेशनला स्वतःला अजून गोरं व्हायचंय. जी मुलं त्यांना होत आहेत, ती जर सावळी असेल त्यांना गोरं करायचंय. इट्स अनफॉर्च्युनेट बट इट इज व्हॉट इट इज. PA++ किंवा PA4+, UVA, UVB प्रोटेक्शन म्हणजे SPF 30, 40, 50 आणि त्यापेक्षाही जास्त SPFच्या सनस्क्रीन येतात. त्यामुळे सनस्क्रीन विकत घेताना नेमके कोणते फॅक्टर्स आपण लक्षात ठेवायला हवेत? लोकमत सखीच्या आस्क द एक्सपर्ट या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजकाल ना आपण बघतोय खूप सारे सिरम्स, क्रीम्स आणि खूप सारे स्किन केअर प्रोडक्ट्स मार्केटमध्ये रोजच्या रोज येत आहेत. त्याचसोबत बरेचसे ब्युटी ट्रेंड्स व्हायरल होत आहेत आजकाल. तुम्ही स्किन केअर, कोरियन स्किन केअरचं एक्झाम्पल घेऊ शकता, राईट? त्यामुळे या सगळ्यामध्ये नेमकं काय वापरावं याबद्दल आपल्याला कन्फ्युजन होतं आणि नेमकं आपल्या स्किनला काय सूट होईल, काय योग्य आहे याबद्दल आपल्याला बरेचसे प्रश्न पडतात आणि याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज थेट एक्सपर्टकडून जाणून घेणार आहोत. सो माझ्यासोबत आहेत डॉक्टर स्नेहल पवार बडवाईक मॅम. सो मॅम, वेलकम टू लोकमत सखी. थँक्यू माधवी, थँक्यू सो मच. येस. सो ना, आजकाल जसं मी आधी इंट्रोमध्ये सांगितलं की बरेचसे आपल्याला इन्फ्लुएन्सर्स, सेलिब्रिटीज खूप सारे प्रोडक्ट्स आजकाल रेकमेंड करताना दिसतात आणि खूप सारे ब्युटी ट्रेंड्ससुद्धा व्हायरल होत आहेत. त्यामुळे स्किनसाठी नेमकं काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे याबद्दलचं कन्फ्युजन असतंच. त्याचसोबत काय होतं, एखादा सेलिब्रिटी किंवा एखादा इन्फ्लुएन्सर आपल्याला आवडतोय म्हणून आपण अगदी डोळे झाकून ते प्रोडक्ट विकत घेतो आणि ते आपल्याला स्किनला आपल्या सूट होईल की नाही होणार हे सुद्धा आपण विचार नाही करत. तर या सगळ्याबद्दल आज मला तुमच्याकडून खरं तर जाणून घ्यायचं आहे की एक्झॅक्ट स्किन केअर रुटीन कसं असावं किंवा प्रोडक्ट सिलेक्ट करताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि त्याचसोबत हे जे व्हायरल ब्युटी ट्रेंड्स आहेत त्याबद्दल सुद्धा आपण आज तुमच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. सो आय एम रिअली एक्सायटेड. नक्कीच. येस येस. सो तुम्ही सुद्धा पेन आणि पेपर व्यवस्थित घेऊन बसा आणि मॅम जी काही माहिती सांगतायत ती नोट डाऊन करा, कारण आय एम शुअर तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पॉडकास्टमधून मिळणार आहेत. त्याचसोबत तुम्हाला एक चांगली क्लॅरिटी मिळणार आहे. सो स्टार्ट करूयात. येस येस. सो सर्वात पहिला माझा जो प्रश्न आहे तो आहे की बेसिक स्किन केअर रुटीन कसं असावं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी आहे आणि मला समजा काहीच माहिती नाही आहे की स्किन केअर म्हणजे काय किंवा कोणते प्रोडक्ट्स वापरावेत याबद्दल मला काहीच माहिती नाही. सो मला आता स्किन केअर रुटीन जर स्टार्ट करायचं आहे माझं स्वतःचं, तर मी सर्वात पहिले काय करावं? स्किन केअर रुटीनमध्ये आता प्रत्येक वयागटाबद्दल जर बोलायचं ठरलं तर मग ते यंग एज ग्रुप असो की टीनेजर्स असो की यंग अडल्ट्स लाईक यू ऑर ओल्डर, तर त्यांनी सगळ्यांना 3 बेसिक प्रोडक्ट्स वापरणं गरजेचं असतं. एक म्हणजे तुमचं क्लेन्झर किंवा फेस वॉश, ते चेहऱ्याला स्वच्छ ठेवण्याचं काम करतं. सेकंड इज मॉइश्चरायझर. आता मॉइश्चरायझरनी तुमचं स्किनचं बॅरियर, जे प्रोटेक्शनचं लेअर आहे ते पण मेंटेन राहतं
आणि तुम्हाला स्किनमध्ये जे एजिंग रिलेटेड इश्यूज होतात तेही आपण प्रिव्हेंट करू शकतो किंवा डिले करू शकतो. आणि थर्ड इज सनस्क्रीन. सो सनस्क्रीन ॲज द नेम सजेस्ट तुम्हाला उन्हापासून वाचवतं, पिगमेंटेशन पासून प्रोटेक्ट करतं, ॲक्नेचे जे डाग आहेत ते अजून काळे नको व्हायला त्यासाठी तुम्हाला प्रोटेक्ट करतं. सो हे 3 प्रोडक्ट वापरणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये काही आपण कॉम्प्रोमाइज करता कामा नाही, ना जास्त ना कमी. जर काही स्किन इश्यूज असतील, जर कोणाला ॲक्ने आहे, पिगमेंटेशन आहे किंवा दुसरे कुठले इश्यूज आहे, तर मग तुम्ही डर्मेटोलॉजिस्टला कन्सल्ट करून त्याच्या पुढचे प्रोडक्ट्स ॲड ऑन आपण करू शकतो. पण हे 3 तर नक्कीच वापरले गेले पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. म्हणजे सकाळी क्लेन्झर, सकाळी सगळ्यात पहिले यू वॉश युअर फेस. क्लेन्झरनी चेहरा धुवा छान, एक 30 to 40 सेकंड्स पर्यंत. त्यानंतर जर तुम्ही ह्युमिड वेदरमध्ये राहत असाल, फॉर एक्झाम्पल मुंबई झालं, क्लोज टू द ओशन, जिथे खूप दमट आहे वातावरण, तुमची स्किन ऑइली आहे, तर मॉइश्चरायझर जरी तुम्ही नाही लावलं, इट इज फाईन. विंटर सीझन मध्ये तुम्ही लावू शकता. सो ऑइली स्किन वाल्यांना मी सजेस्ट करते की आधी क्लेन्झिंग करा आणि डिरेक्टली सनस्क्रीन लावा. सो थोडं हायड्रेटिंग सनस्क्रीन चालेल. ड्राय स्किन जर असेल तर मग आधी तुम्ही क्लेन्झिंग करून मॉइश्चरायझर लावून आणि मग सनस्क्रीन लावा. रात्री तसंच आजकाल आपण डबल क्लेन्झिंग सजेस्ट करतोय, कारण पोल्युशन खूप वाढलं आहे, डस्ट वाढली आहे. सो डबल क्लेन्झिंग मध्ये आपण सजेस्ट करतो की तुम्ही बेसिक एका क्लेन्झिंग मायसेलर वॉटर इझिली अवेलेबल आहे, रोज वॉटर बेसिक. सो त्यांनी कॉटनवर घेऊन जेंटली एकदम चेहरा पुसून देन यू यूज अ फेस वॉश. सो ते डबल क्लेन्झिंग झालं. एक आहे स्टेप विच इज बेसिक, आणि मग तुम्ही फेस वॉश वापरलं. सो दोनदा तुम्ही चेहरा क्लीन केला, दिवसभराचं डस्ट डर्ट सगळी तुम्ही काढली. मग यू कॅन यूज युअर मॉइश्चरायझर. आणि जर तुम्हाला डर्मॅटनी कुठलं सिरम रेकमेंड केलं असेल किंवा तुम्ही कुठलं सिरम आधीपासून वापरत असाल, तर डबल क्लेन्झिंग नंतर आधी सिरम वापरा आणि मग एक व्यवस्थित मॉइश्चरायझरचा लेअर लावून तुम्ही झोपू शकतात. सो ह्या बेसिक गोष्टी नॉट जस्ट फॉर ब्युटी की मला छान दिसायचंय म्हणून मी हे फॉलो करायला पाहिजे, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. बरोबर. हे तुम्हाला पुढे जाऊन दुसरे कुठले स्किन इश्यूज नको व्हायला किंवा मग जे पिगमेंटेशन जे डेव्हलप होतं आणि मग ते जाणं कठीण असतं. सो आधीपासून जर हे फॉलो केलं तर मग तुम्हाला हे सगळे इश्यूज नाही होणार. बरोबर. आणि स्किन हेल्दी दिसेल. पिगमेंटेशन म्हणजे चेहऱ्यावरती जो काळपटपणा येतो तो. हो, आता खूप बायकांना किंवा पुरुषांनाही वांग येतं चेहऱ्यावर, जे इकडे काळे पॅचेस डेव्हलप होतात, नाकावर होतात, फोरहेडवर होतात. सो दिस इज पिगमेंटेशन. किंवा मग 99% ऑफ इंडियन पेशंट्स, इंडियन जी लोक आपल्याला बघतायत त्यांना पिगमेंटेशन असतंच. सो पिगमेंटेशन लाईन असतात आपल्याला, कारण आपण आपल्यामध्ये मेलॅनिन खूप आहे, पिगमेंटेशनचे सेल्स खूप आहेत. सो पिगमेंटेशन लाईन इकडे दिसतात आपल्याला, यु नो, असे सी शेप मध्ये. कोणाला फोरहेडवर असतात, कोणाला अराउंड द माउथ असतात. हात आपला जसा आहे, ही जी साईड आहे ही थोडी यु नो इट्स थोडा डार्क आणि ही गोरी आहे. सो ही जी लाईन फॉर्म होते ती पिगमेंटरी लाईन आहे. आता हे 2 रंग कधी एक होणार का? नाही. पण ह्याच्यापेक्षा अजून डार्क नको व्हायला उन्हाच्या एक्सपोजरमुळे, त्यासाठी सनस्क्रीन लावणं इम्पॉर्टंट आहे. किंवा फेसवर जे मी नॅचरल पिगमेंटेशन लाईन्स बद्दल आता बोलले, इथे किंवा इथे, हे अजून डार्क नको व्हायला, त्यासाठी वी शुड यूज सनस्क्रीन. किंवा वांग कसं कंट्रोलमध्ये ठेवता येईल, तर एक मुख्य मोस्ट इम्पॉर्टंट इज सनस्क्रीन. काही नका करू, तुम्हाला आळस आलाय, मला नाही वापरायचं आहे काही सिरम्स, नाही गोळ्या घ्यायच्या, इट्स ओके. जस्ट यूज सनस्क्रीन, तुमचं वांग वाढणार नाही. सो इट इज ॲज सिम्पल. सो सनस्क्रीनबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. आणि आता ना रिसेंटली भुवन बमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्याच्यामध्ये त्याने सनस्क्रीनचं महत्त्व सांगितलं होतं. त्यामुळे मुलींना त्या बऱ्यापैकी माहिती आहे सनस्क्रीन काय असतं किंवा त्या वापरतात सुद्धा. पण भुवन बाममुळे आता मुलांना सुद्धा ते सनस्क्रीनचं महत्त्व कळलेलं आहे. त्यामुळे आता ना नवीन नवीन सनस्क्रीन इंट्रोड्यूस होत आहेत, बऱ्यापैकी वेगवेगळे फॉर्म्युलाज इंट्रोड्यूस होत आहेत. आणि त्यामध्ये PA++ किंवा PA4+, UVA, UVB प्रोटेक्शन किंवा त्यासोबत वेगवेगळे SPF म्हणजे SPF 30, 40, 50 आणि त्यापेक्षाही जास्त SPFच्या सनस्क्रीन येतात. त्यामुळे सनस्क्रीन विकत घेताना नेमके कोणते फॅक्टर्स आपण लक्षात ठेवायला हवेत? सो SPF म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर. आता मिनिमम 30 to 50 SPF आपल्याला
खूप झालं, कारण 100% उन्हाच्या रेस पासन तुम्हाला कुठलंही सनस्क्रीन वाचवू शकत नाही. इट्स नॉट पॉसिबल. सो 30 SPF तुम्हाला अराउंड 93% प्रोटेक्शन देतं सनरेज पासून आणि 50 SPF 97% प्रोटेक्शन देतं. सो सनस्क्रीन मध्ये तुम्ही बघायला हवं की ब्रॉड स्पेक्ट्रम आहे की नाही. सो व्हॉट इज ब्रॉड स्पेक्ट्रम? UVA आणि UVB लाईट या दोघांपासून तुम्हाला वाचवतं. सो UVA व्हेरी सिम्पल लँग्वेज मध्ये बोलायचं ठरलं तर मग UVA म्हणजे एजिंग. सो UVA नी एजिंग होतं आपल्याला आणि B नी बर्निंग होतं. सो बर्निंग म्हणजे सनबर्न, जे युजली आता आपण इथे क्लोज स्पेस मध्ये बसलोय तर UVB डॅमेज आपल्याला होणार नाही कारण ऊन डिरेक्टली येत नाही. पण इथे जे विंडोज आहेत इथून सनरेज येत आहेत, रूम मध्ये उजेड आहे, राईट. सो दिस इज एजिंग. सो एजिंग आपलं इज हॅपनिंग बिकॉज ऑफ द सनरेज. सो खूप इम्पॉर्टंट आहे सनस्क्रीनवर ब्रॉड स्पेक्ट्रम असं हवं, एक मेन इम्पॉर्टंट थिंग. मग त्यानंतर वॉटर रेझिस्टंट, कारण आपल्याला घाम प्रचंड येतो. सो जर आपण वॉटर रेझिस्टंट सनस्क्रीन नाही वापरलं तर अर्धा तासात ते गळून आणि मग फायदा नाही. सो वॉटर रेझिस्टंट, ब्रॉड स्पेक्ट्रम, SPF 50, मोर दॅन 30, गो फॉर SPF 50. आणि डोंट गो फॉर सनस्क्रीन्स विथ मॉइश्चरायझर, सनस्क्रीन्स विथ फाउंडेशन्स, मेकअप, कारण त्यांनी तुम्हाला नाही होणार फायदा. बेसिक सनस्क्रीन विथ दीज 3 थिंग्स इज चांगलं आहे. म्हणजे हे मुख्य इम्पॉर्टंट आहे सनस्क्रीन मध्ये. आणि जर कोणाला वांग असेल तर ब्लू लाईट पासून वाचणं पण गरजेचं आहे, जे फोन मधनं येतं, लॅपटॉप मधनं येतं, लाईट्स मधून येतं. सो मग पिगमेंटेशन पेशंट्सला आपण टिंटेड सनस्क्रीन सजेस्ट करतो, विच इज बेटर. कारण जे टिंट असतं म्हणजे जे फाउंडेशन BB क्रीम सारखं टिंट, ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही BB क्रीम विथ SPF वापरा, बट सनस्क्रीन विथ टिंट वापरा. म्हणजे तुमचं ते टिंट, दोन फायदे यांनी. एक म्हणजे तुमचं टिंट, आपलं पिगमेंटेशन पण हलकसं ब्लर आउट होणार आणि तुम्हाला ब्लू लाईट पासून पण प्रोटेक्शन मिळणार. राईट. म्हणजे मेकअप आणि स्किन केअर एका प्रोडक्ट मध्ये मिळून नॉट एट ऑल. दे आर 2 डिफरंट एंटिटीज. त्याला त्या दोघांचा रोल वेगळा आहे, त्याला मिक्स नाही करायचं. राईट. आणि ना सनस्क्रीन रिॲप्लिकेशन वरती खरं तर खूप भर दिला जातो की एक्सपर्ट सजेस्ट करतात की 2 तासांनी वगैरे तुम्हाला सनस्क्रीन रिअप्लाय करायचं आहे. तर एक्झॅक्टली कधी रिअप्लाय करायचं आणि ते किती गरजेचं आहे? प्रॅक्टिकली स्पीकिंग, आता आपण एवढं फास्ट लाईफ आहे सगळ्यांचं, एवढं बिझी स्केड्यूल आहे. सो मी जर सगळ्यांना आता मी सांगत बसले माझ्या पेशंट्सला की दर 2 तासाला लावा, तो इट्स नॉट पॉसिबल. सो ऍटलीस्ट तुम्ही दिवसातनं 2 वेळा तरी लावा सनस्क्रीन इफ यू कॅन. एकदा सकाळी बिफोर स्टेपिंग आउट अराउंड 8 o'clock 9 o'clock लावायचं. आणि जेव्हा एकदम कडक उन्हाचा टाइम येतो अराउंड बिटवीन 12 to 2, सो तेव्हा एकदा जर रिअप्लाय केलं तर मग ते तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. येस. आणि जर तुमच्याकडे वेळ आहे आणि पिगमेंटेशन आहे पेशंट्सला आणि इफ यू आर लकी की तुम्ही दर 2-3 तासांनी सनस्क्रीन लावू शकतात, देन प्लीज लावा, कारण हे केल्याने पण तुम्हाला खूप बेनिफिट होईल. पण इफ यू आर लिव्हिंग अ बिझी लाईफ देन ऍटलीस्ट ट्वाइस इन अ डे ऍटलीस्ट. राईट. येस. स्किनसाठी आपण तेवढं तर करूच शकतो. राईट. सो पुढचा माझा असा प्रश्न आहे की आपण आता स्किन केअर रुटीनबद्दल बोलताना तुम्ही म्हणालात की तुम्ही डॉक्टरकडे जा आणि तुमचं जे प्रॉब्लेम आहे त्यावरती ट्रीटमेंट डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतील आणि त्यावरती तुम्हाला तसे प्रॉडक्ट्स म्हणजे सिरम्स वगैरे रेकमेंड करतील, राईट. तर ना सिरम्सचं हल्ली खूप जास्त तुम्ही बघत असाल ट्रेंड आहे आणि आजकाल AHAs BHAs खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि लोक सिरम वापरण्यावरती भर देत आहेत. मग त्यामध्ये नायसिनामाइड, ग्लायकॉलिक ऍसिड, सॅलिसिलिक ऍसिड असे वेगवेगळे सिरम्स आहेत. यू नेम इट, यू हॅव इट, राईट. तर मग सिरम्सबद्दल एक्झॅक्टली काय सांगाल, ते कसे वापरायचे? आणि मुळात आपण स्टार्ट करूया एकदम बेसिक पासून. सर्वात आधी AHAs BHAs आणि हे आजकालचे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स इंट्रोड्यूस होत आहेत, त्याचा नेमका अर्थ काय आणि मग ते वापरायचं कसं? येस, गुड क्वेश्चन. कारण मी बघते माझ्या प्रॅक्टिसमध्ये पेशंट्स काहीही विकत घेतात ऑनलाईन, जे त्यांना सुंदर दिसलं त्या विकत घेऊन वापरतात, त्याचा फायदा होत नाही. सो आता AHA BHA बद्दल बरंच क्रेज आहे मार्केटमध्ये.
सो व्हॉट इज AHA? AHA म्हणजे अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड, BHA इज बीटा हायड्रॉक्सी ऍसिड. सो याच्या डिटेलमध्ये मी जात नाही आता, पण अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड तुमच्या स्किनच्या एकदम वरच्या लेअरवर काम करतं. ओके, सो तुमचं जे सुपरफिशियल स्किन आहे त्याच्यावर काम करणार. बीटा हायड्रॉक्सी ऍसिड थोडं डीप मध्ये जाऊन पोर्स मध्ये ते काम करतं. बरोबर. सो आता कुठलं पण ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट किंवा कुठलं पण ऍसिड जेव्हा आपण चेहऱ्यावर लावतो विदाउट अ प्रोफेशनल गायडन्स, विदाउट अ डर्मॅटोलॉजिस्ट, आपण स्वतः जर मार्केटमधनं विकत घेतोय, तर एवढं फक्त एक लक्षात ठेवायचं की ते सगळे सिरम्स तुमच्या चेहऱ्यावर किमान 10 मिनिटं आधी लावून बघा. यूज इट फॉर 10 मिनिट्स, यूज इट फॉर हाफ एन आवर. पहिले 1-2 आठवडे तेवढं शॉर्ट कॉन्टॅक्ट आपण बोलतो त्याला, की जस्ट फॉर पॅच टेस्ट किंवा शॉर्ट कॉन्टॅक्ट. फुल फेसवर एक 20 मिनिटं लावा. मग तुमची स्किन स्लोली त्या ऍसिड्सला यूज टू होणार, अँड देन यू कॅन कीप इट ओव्हरनाईट. आता ओव्हरनाईट पण जर लावायचं ठरलं तर असं नाही की मी AHA मधलं ग्लायकॉलिक ऍसिड पण घेतलं, BHA मधलं सॅलिसायलिक ऍसिड पण घेतलं आणि लावलं तर मग तुमची स्किनची वाट लागणार. राईट. सो आणि स्किनचं जे मी बॅरियर बोलले, जे मॉइश्चरायझरनी प्रोटेक्टेड राहतं, त्या बॅरियरलाही डॅमेज होणार. राईट. सो ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स यूज करण्याचं बेस्ट पद्धत आहे A, शॉर्ट कॉन्टॅक्ट, B, त्याला गो लो अँड स्लो. लोएस्ट पर्सेंटेज पासून चालू करा. डिरेक्टली 15% किंवा 30% ग्लायकॉलिक ऍसिड चेहऱ्याला लावणं इज नॉट सुटेबल. सो गो लो अँड स्लो, and you should use it for a minimum 2 to 3 months. त्याच्यापेक्षा अधिक जर वापरायचं असेल then under doctor's guidance, not on your own. राईट. ओके, सो कोणालाही कोणताही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट वापरायचा असेल तर त्याने पहिले डॉक्टरांना कन्सल्ट करावं, किंवा आयडियली हे बघा, आता सगळ्यांनाच डॉक्टरांना कन्सल्ट करणं शक्य होत नाही, पण जर तुम्हाला जर ट्राय पण करायचं असेल, विच आय एम अगेन्स्ट, म्हणजे मी कधी कोणाला रेकमेंड नाही करणार, पण आता आहे तेवढे मीडियम्स मार्केटमध्ये लोक करतात ट्राय. सो जर ट्राय जरी करत असाल देन गो लो अँड स्लो. मॉरल ऑफ द स्टोरी, कमी पर्सेंट मधला ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आधी 1-2 आठवडे फक्त 10 ते 15 मिनिटं लावा पूर्ण चेहऱ्याला. चेहरा स्वच्छ धुवा पाण्याने, मॉइश्चरायझर लावा अँड यू कॅन गो टू स्लीप. बरोबर. ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स प्रेफरेबली रात्रीच लावले तर तुम्हाला बेटर आहे, कारण सकाळी लावून उन्हात जाल तर मग अगेन स्किन रिॲक्ट होणार. एक्झॅक्टली. सो आय प्रेफर टू गिव्ह ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स एस्पेशली ॲट नाईट, द स्ट्रॉंगर वन्स. आणि सो येस, दॅट्स हाव तसं यूज करायला हवे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स. राईट. आणि ना हल्ली ग्लास स्किन खूप जास्त ट्रेंड करते आणि कोरियन स्किन केअर रुटीन खूप जास्त ट्रेंड करत आहे, आणि कोरियन स्किन केअर रुटीनचे प्रोडक्टसुद्धा मार्केटमध्ये आलेत. तर हे कोरियन स्किन केअर रुटीन कसं काम करतं, आणि आपली जी भारतीय स्किन आहे ती वेगळी आहे आणि कोरियन्सची स्किन आहे ती वेगळी आहे, तर आपल्यावरती खरंच हे रुटीन काम करतं का? तो जर तुम्हाला कोरियन स्किन हवी आहे देन प्लीज गो टू कोरिया आणि कोरियन पेरेंट्सच्या पोटी परत जन्माला या. इंडियन पेरेंट्स जर तुम्हाला आहेत तर कोरियन स्किन तर डोंट गो बिहाइंड दॅट, कारण कोरियन्स आपले जसे आई वडील तसं आपण, राईट. सो जर आपल्या पेरेंट्सला पिगमेंटेशन इश्यूज आहे, एवढ्या वर्षानुवर्षापासून जर आपल्या फॅमिलीमध्ये तसे इश्यूज आहेत, तर मग जेनेटिकली कोरियन स्किन असणं इज नॉट पॉसिबल ओनली. बरोबर. दुसरं मुख्य म्हणजे कोरियन्स, त्यांचं डाएट ओमेगा फूड मध्ये खूप रिच असतं. Okay. You know, they are eating a lot of fish, they are eating a lot of omega rich food, जे आपण नाही खाऊ शकत, आपल्याला पचणारी नाही कदाचित आपल्या वेदरमुळे. प्लस आपलं वातावरण पण वेगळं आहे, एवढं पोल्युशन आहे, आणि कोरियामध्ये द वेदर इज व्हेरी गुड इन कम्पॅरिझन टू इंडिया. सो कोरियन स्किन मला हवी आहे ती मान्यता चुकीची आहे, तसं एम करणं चुकीचं आहे, त्यासाठी प्रोडक्ट्स घेऊन हजारो रुपये बर्बाद करणं चुकीचं आहे. व्हॉट यू शुड फोकस ऑन, की जी आता माझी स्किन आहे त्याच्यात मी अजून काय इम्प्रूव्हमेंट करू शकेल. मी माझी आता मला देवानी मला हे दिलंय, ओके फाईन, पण त्याच्यामध्ये जे इश्यूज आहे मी ह्याच्यात काय सुधार करेल आणि ह्याच्यात मी कशी चांगली दिसू शकेल किंवा व्हॉटएव्हर मेल फिमेल, तर तुम्ही त्यावर फोकस करा. कोरियन स्किन केअर मध्ये मेनली काय असतं ना, की ते कोरियामध्ये इट इज अ ट्रेंड की 9 ते 10 प्रोडक्ट्स ते लोक लावतात. इफ यू सीन व्हिडिओज, सकाळ त्यांची स्किन केअर रुटीन 20-25 मिनिटं ते लावतात संध्याकाळी अँड ऑल ऑफ दॅट.
सो 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुमचे पैसे वाया जाणार, दुसरं तुम्हाला फायदा होणार नाही, तिसरं तुमची स्किन एवढी ऑइली दिसेल बिकॉज आपलं वेदर एवढं ह्युमिड आहे, सो तुम्हाला त्याचा तसाही फायदा होणार नाही. सो कोरियन प्रोडक्ट्स वाईट नक्कीच नाहीये, पण आता जर त्यांनी 10 प्रोडक्ट विकायला काढले तर तुम्ही 10च्या 10 विकत घ्याल, दॅट इज रॉंग. You can choose 1 or 2 and then accordingly you can go for it. Right. But again, don't run behind Korean skin. जे आपल्याकडे आहे त्याच्यातच सुधार करण्यात आपण फोकस करायला हवा. राईट. पण ऍक्च्युली तुम्ही म्हणालात की डोंट रन बिहाइंड कोरियन स्किन, पण आजकाल ना सगळेच ग्लास स्किन मिळवण्याच्या मागे आहेत. तर ग्लास स्किन म्हणजे नेमकं काय, आपण त्याला डिफाईन कसं करतो? सो ग्लास स्किन म्हणजे आता इफ यू आस्क मी, जी आपल्या हातावरची स्किन आहे, पोरलेस, नो ॲक्ने, स्मूथ, टेक्स्चर असं दिसत नाही, लाईटच्या खाली जेव्हा मी उभी राहते तेव्हा असे बम्प्स दिसत नाही, यु नो, सो इट लुक्स व्हेरी स्मूथ, सो दॅट इज ग्लास स्किन. ओके, लाईक ग्लास म्हणजे शाईन करते ग्लास स्किन तसं. सो आता खूप पेशंट्स असतात इंडियामध्ये पण ज्यांचं स्किन ऑलरेडी जेनेटिकली दे आर ब्लेस्ड. ओके, सो दे आर जस्ट ब्लेस्ड. सेलिब्रिटीज मध्ये बोलायचं ठरलं तर इफ आय कॅन नेम आलिया भट, आय थिंक शी इज ब्लेस्ड. आता तिने जर इफ शी इज हिअर, आता तिने प्रोडक्ट्स वापरले, शी कॅन गो हिअर क्विकली. फॉर मी और मे बी समबडी एल्स जे जेनेटिकली यू नॉट ब्लेस्ड विथ अ फ्लॉलेस स्किन, सो वी आर हिअर. सो मेहनत करून 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 पण आपण इकडे पोहोचू. तर ग्लास स्किन अटेन करणं इट गेट्स लिटल चॅलेंजिंग. सो दॅट वेज. सो ग्लास स्किन जे फॅड आहे लोकांना जे अटेन करायचं आहे, ते असं नाही की इट्स इम्पॉसिबल, बट त्याच्यामध्ये तुमचे जेनेटिक्सनी पण तुमचा साथ द्यायला पाहिजे. तुमचं डाएट ही खूप छान हवं, लाईफस्टाईल ही खूप छान हवं, तुम्ही रेग्युलर तुमचे ट्रीटमेंट्स डर्मेटोलॉजिस्ट सोबत रेग्युलर हवेत. देन मे बी इफ यू आर रिअली कीन ऑन की मला ग्लास स्किन हवंय, देन प्रयत्न केल्यावर तर सगळंच मिळतं. बरोबर. सो येस, पण तेवढ्या त्या लेवलमध्ये प्रयत्न करणं गरजेचं आहे. नुसतं 1-2 प्रोडक्ट लावून नाही होणार. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी त्याच्यासाठी कराव्या लागतात. साऱ्या गोष्टी डेफिनेटली. राईट. सो बेसिकली यावरतीच फोकस करायला हवा की आपली जी नॅचरल स्किन आहे ती अजून कशी बेटर होईल. एक्झॅक्टली. सो ना अजून एक खूप व्हायरल ट्रेंड आहे, खरं तर एक घरगुती उपाय खूप व्हायरल होतोय, तो म्हणजे तांदळाचा फेस पॅक. आणि तांदळाच्या फेस पॅकने ग्लास स्किन मिळेल असं म्हटलं जातं. आणि त्याचसोबत तांदळाचं पाणी वापरण्याचा पण सल्ला दिला जातो, म्हणजे तांदळाचं पाणी टोनर म्हणून वापरण्याचा सल्ला दिला जातो. तर हे सुद्धा खरंच काम करतं का आणि हे उपयुक्त ठरतं का? सो राईस वॉटर जे आहे त्याला ट्रेंड एज सच म्हणता नाही येणार, कारण दिस हॅज बीन हे जॅपनीज लोक खूप पूर्वीच्या काळापासून फर्स्ट त्यांनी हे इंट्रोड्यूस केलं. मग एशियन्स, कोरियन्स, इंडियन्स, आपल्या खूप सारे साऊथ इंडियामध्ये हे ट्रेंड खूप वर्षांपासून चालत आला आहे. सो राईस वॉटर यूज करायची 2 पद्धत आहेत. एक म्हणजे तुम्ही कच्चा तांदूळ घ्यायचा, कच्चा तांदूळ, आणि त्याला भिजवायचं, त्याला स्वच्छ साफ करायचं आणि त्याचं जे पाणी येतं, सम पीपल यूज दॅट. किंवा मग तांदळाला शिजवून ते जे पाणी उरतं ते पाणी आपण यूज करू शकतो. सो 2 पद्धत आहे राईस वॉटर यूज करायचं. आता होम रेमेडीज जेव्हा पण आपण यूज करतो त्याच्यामध्ये इरिटेशन व्हायचे चान्सेस थोडे असतात. राईस मध्ये त्यातल्या त्यात कमी प्रमाणात आहे, जे तुम्हाला हळद होऊ शकतं, टमॅटो, लिंबू होऊ शकतं, ते राईस मध्ये एवढं होत नाही. आणि राईस वॉटर यूज करून कंटिन्युटी मध्ये तुम्हाला रिझल्ट ही दिसेल, पण तो मोस्टली इट विल बी टेम्पररी. तुम्ही जसं बंद केलं ते करणं, देन यू विल गो बॅक टू व्हॉट यू वर. सो राईस वॉटर रेमेडी करणं पोरलेस स्किनसाठी किंवा मग छान केसांसाठी चुकीचं नक्कीच नाहीये. यू कॅन डू इट, बट मग ते तुम्हाला कंटिन्युटीमध्ये महिन्यानुमहिने आणि रेग्युलरली जर तुम्ही कराल मग तुम्हाला त्याचा लॉंग टर्म रिझल्ट दिसेल. येस. राईट. आता आपण होम रेमेडी बद्दल बोललोय, पण आता एक अजूनच वेगळाच प्रश्न आहे खरं तर. ट्रिपल कॉम्बिनेशन क्रीम्स बऱ्याचदा तसं बघायला गेलं तर मी जेवढं वाचलंय तर ट्रिपल कॉम्बिनेशन क्रीम असते, हायड्रोक्विनोन, हे स्टिरॉइड, ट्रेटिनॉइन आणि स्टिरॉइड असतं. तर ते खरं तर डॉक्टर्स मेलाझ्मासाठी रेकमेंड करतात, मी जेवढं वाचलंय तेवढं. पण ना आजकाल बऱ्याचशा क्रीम्स आहेत, मी नाव नाही घेणार, आणि त्या विकल्या जातात आणि त्याच्यामध्ये हेच ट्रिपल कॉम्बिनेशन असतं. आणि बरेच लोक ना ते स्किन व्हाईटनिंगसाठी किंवा गोरं होण्यासाठी त्या क्रीम्स वापरतात. आणि मग ऑफकोर्स त्याचे साईड इफेक्ट्स तर असणारच आहेत. तर मग या क्रीम्सबद्दल तुम्ही काय सांगाल?
आपल्या देशामध्ये अजून गोरं व्हायचं फॅड गेलं नाहीये आणि मला नाही वाटत ते जाणार आहे. कारण इवन दिस यंगर जनरेशनला स्वतःला अजून गोरं व्हायचंय. जी मुलं त्यांना होत आहेत ती जर सावळी असेल त्यांना गोरं करायचंय. इट्स अनफॉर्च्युनेट बट इट इज व्हॉट इट इज. सो आता हायड्रोक्विनोन जे आहे इट इज अ व्हेरी गुड ड्रग बट फॉर टाईप 1 स्किन, फॉरेनर्स जे वेस्टर्नर्स असतात, कॉकेशियन स्किन टाईप जे आपण बोलतो, म्हणजे गोरी लोक, अमेरिकन टाईप 1 अमेरिकन्स, येस अमेरिकन्स, युरोपियन. सो हायड्रोक्विनोन त्यांच्यामध्ये पिगमेंटेशन साठी खूप छान काम करतं, आपल्यातही करतं. पण आपला प्रॉब्लेम असा आहे की हायड्रोक्विनोननी आपलं स्किन थोडंसं ओव्हर द टाइम पातळ होऊ शकतं. सो जर मी आज किंवा काल रात्री जर मी हायड्रोक्विनोन लावलं आणि आज सकाळी मी अशीच उन्हात गेले किंवा जेवढं सनस्क्रीन हवं तितकं मी सनस्क्रीन लावलं नाही, तर ॲज अन इंडियन पेशंट मला हायड्रोक्विनोनच्या फायद्यांपेक्षा नुकसान जास्त होणार. बिकॉज इंडियनमध्ये जसं मी पहिले बोलले की मेलॅनिन खूप असतं, आपण पिगमेंटेशनला खूप प्रोन असतो, तर आपण हायड्रोक्विनोन लावूया आणि जर उन्हात गेलो आणि आपण हे करतोय फॉर मंथ्स, तर मग हायड्रोक्विनोनचे खूप साईड इफेक्ट्स होतात. आणि ट्रिपल कॉम्बिनेशन मध्ये, ट्रिपल म्हणजे 3 गोष्टी, सेकंड इज ऑल्सो स्टिरॉइड. आणि स्टिरॉइड जेव्हा आपण लॉंग टर्म यूज करतो फेससाठी किंवा कशासाठीही, त्याचे खूप साईड इफेक्ट्स आहेत. फेसवर तुम्हाला छोटे छोटे केस दिसायला लागतील आफ्टर युझिंग स्टिरॉइड फॉर लॉंग टर्म. तुमची स्किन पातळ होऊन छोट्या नसा, कॅपिलरीज दिसायला लागतात. वर्स्ट साइड इफेक्ट ऑफ लॉंग टर्म यूज ऑफ हायड्रोक्विनोन इज ऊक्रोनोसिस. रेअर आहे पण वर्स्ट आहे. ब्लूइश ब्लॅकिश पिगमेंटेशन, व्हाईट पिगमेंटेशन डेव्हलप होऊ शकतं, विच इज इरिव्हर्सिबल. म्हणजे ते बहुतेक ठीक पण नाही होणार. सो कुठल्या पण क्रीम्स लावणं गोरं होण्यासाठी, इज इट वर्थ इट? आधी स्वतःला विचारा ते तुम्ही, वर्थ आहे का? मला जर याने नुकसान होणार आहे, पैसाही गेला, गोरं पण नाही झालं, उलट स्किन अजून खराब झाली. एक्झॅक्टली. सो ट्रिपल कॉम्बिनेशन आपण नाव तर नाही घेणार, पण बरीचशी क्रीम्स, सो दॅट सगळ्यांना समजायला हवं. डॅश लाईट, डॅश शाईन, म्हणजे कुठलं पण नाव देणार आणि मग लाईटनिंग क्रीम किंवा फेअरनेस क्रीम किंवा आजकाल ब्युटी पार्लर्स मध्ये ती ब्युटी पार्लरची मॅडम किंवा आंटी शील गिव यू अ ट्यूब, ये लगाओ गोरे हो जाओगे, एक तुसी ट्यूब में स्टिरॉइड रहता है, स्टिरॉइड असतं त्याच्यात. सो ह्या सगळ्यांनी इट्स बेटर नॉट टू यूज. जर ते तुम्हाला प्रॉपर प्रोफेशनल डर्मटोलॉजिस्ट जर तुम्हाला ट्रिपल कॉम्बिनेशन रेकमेंड करत असतील, तर मग ते स्वतःहून जर त्यांनी तुम्हाला 1 महिन्यानंतर फॉलोअपला बोलवलं, देन प्लीज गो. जस्ट बिकॉज रिझल्ट दिसतोय तर 6 महिने ती क्रीम कंटिन्यू नका ठेवू. सो डॉक्टर्सनी जर ती तुम्हाला क्रीम दिली आहे ठराविक क्वांटिटीमध्ये, काळासाठी, मग ते वापरण्यामध्ये देर इज नो हार्म. पण स्वतःहून हे सगळे स्टिरॉइड बेस्ड क्रीम्स वापरणं इज नॉट गुड. क्रीम्स मध्ये जेव्हा 6-7 इन्ग्रेडियंट्स एकत्र येतात, असे बोल्ड मध्ये लिहिलेले, त्याच्यामध्ये बॅक्टेरियल, अँटीबॅक्टेरियल पण असतं, अँटी व्हायरल पण असतं, अँटी फंगल पण असतं आणि 2-3 प्रकारचे स्टिरॉइड्स पण असतात. सो खूप इझिली अवेलेबल आहे मेडिकलमध्ये. आपल्या देशामध्ये, भारतामध्ये देर इज नो OTC कंट्रोल, म्हणजे काही ओव्हर द काउंटर आपण काहीही देऊ शकतो, घेऊ शकतो. सो त्यासाठी यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल ट्रिपल कॉम्बिनेशन क्रीम्स किंवा हायड्रोक्विनोन क्रीम्स, स्टिरॉइड क्रीम्स वापरण्या अगोदर. राईट. पण नशीब मला असं वाटतंय की आता भारतामध्ये थोडंसं त्याच्यावरती कंट्रोल यायला लागल्यात, कारण की या सगळ्या क्रीम्स बहुतेक आता बॅन झाले ओव्हर द काउंटर. आय एम नॉट शुअर. म्हणजे प्रयत्न पण तरी मिळतात, म्हणजे प्रयत्न चालू आहेत, प्रयत्न चालू आहे की बॅन करायचं आहे, पण तरी मिळतात. खूप साऱ्या छोट्या छोट्या मेडिकल्स मध्ये वगैरे मिळून जातात. येस. सो इट इज आता मेनली आय थिंक दीज क्रीम्स फक्त डॉक्टरांकडेच अवेलेबल करणं गरजेचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही म्हणालात की हायड्रोक्विनोन हे फॉरेनर्ससाठी एक गोल्ड स्टँडर्ड ठरू शकतं आणि त्यांच्या स्किनसाठी ते चांगलं आहे. तसं आपल्या भारतीय लोकांसाठी कोणता असा इन्ग्रेडियंट आहे जो चांगल्या प्रकारे काम करतो? भारतीय लोकांसाठी आणि ओव्हरऑल सगळ्यांसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे सनस्क्रीन. आधी सनस्क्रीनचा जप आता आय थिंक सगळे करायला लागणार. राईट. कारण सनस्क्रीन बद्दल ऑलरेडी आपण एवढं बोलतोय, कारण की आहे तेवढा इम्पॉर्टन्स आहे. आपल्यामध्ये पिगमेंटेशन खूप होतं इंडियन लोकांमध्ये, आणि स्किन कॅन्सर त्यातल्या त्यात एवढं होत नाही बिकॉज ऑफ थँक्स टू आवर मेलॅनिन, ज्याच्यामुळे आपल्याला, ज्याने आपल्याला सावळा रंग दिलाय त्यांनीच आपल्याला कॅन्सर पासून, स्किन कॅन्सर पासून वाचवता येईल. सो सनस्क्रीन आपल्याला सगळ्याच ओव्हरऑल एक बेनिफिट मिळतो. सो सनस्क्रीन इज अ गोल्ड स्टँडर्ड क्रीम. म्हणजे जसं मी बोलले पहिले, पण काहीच नका लावू तुम्ही स्किन केअर मध्ये, पण फक्त सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावा.
गुड टू गो. गुड टू गो. येस. राईट राईट. येस. सो थँक्यू सो मच मॅम. खरं तर खूप छान माहिती दिली तुम्ही आणि बऱ्याचशा गोष्टींवरती क्लॅरिटी आली. म्हणजे अगदी प्रोडक्ट्स वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात किंवा स्किनसाठी काय महत्त्वाचं आहे. त्याचसोबत आपण ट्रेंड्सबद्दल सुद्धा बोललो आणि होम रेमेडीजबद्दल सुद्धा बोललो. तर एक जाता जाता तुम्ही आपल्या ऑडियन्सला काय ॲडवाईस द्याल, एक स्किन केअर ॲडवाईस तुमच्यातर्फे? सो माझी ॲडवाईस सगळ्या ऑडियन्सला एवढीच असेल की लेस इज मोर. नॉट जस्ट तुमच्या स्किनसाठी नव्हे, पण लाईफमध्ये सगळ्या गोष्टींसाठी. कोणी हे करतंय किंवा कोणी हे विकत घेतलंय म्हणून ते मी करायला पाहिजे, किंवा माझी स्किन ह्या सेलिब्रिटीसारखी दिसली पाहिजे किंवा ह्या इन्फ्लुएन्सर सारखी दिसली पाहिजे, हे इम्पॉर्टंट नाही आहे. तुमच्याकडे जे आहे स्किन वाईज किंवा इतर गोष्टींवाईजही तुम्ही त्याच्यामध्ये किती इम्प्रूव्हमेंट आणू शकाल किंवा त्याला तुम्ही किती बेटर बनवू शकाल, दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. सो ट्रेंड्सला अननेसेसरी प्लीज फॉलो नका करू. आणि सेलिब्रिटीज आणि इन्फ्लुएन्सर्स विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, त्यांना त्या कामासाठी पैसे मिळतात, सो ते प्रमोट करतात. पण आपण आपले पैसे असे व्यर्थ घालवायचे की नाही, हा डिसिजन तुमचा असेल. सो येस, दिस इज माय ॲडवाईस टू एव्हरीवन. येस येस येस. थँक्यू सो मच. खूप छान माहिती दिली आणि खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. मला पण खूप छान वाटलं आणि ऑफकोर्स आपल्या ऑडियन्सला सुद्धा खूप हेल्प झाली असेल. थँक्यू सो मच. थँक्यू. येस.